किराताकडे शोभा ह्यापूर्वी बराच वेळ येऊन वाटाघाट करत बसली होती. जयपाल सुटले असतील नाही का ह्या वेळेपर्यंत? विलासनं फारच दुष्टपणा केला नाही? होय तर आपली बायको पळवून नेणाराला वर्षासन बांधून देण्याऐवजी बेट्यानं त्याला कैदेत घातलं. महान दुष्ट. आपल्या बायकोची वास्तपुस्त न करणाऱ्या नवऱ्याला तिच्या शिलाची एवढी किंमत असते हे मी आज प्रथमच पाहते आहे. नुसता सूड उगवण्यासाठी त्यानं जयपालाला कैदेत टाकलं. सूड? आणि तो का? अचलेला त्यांनी थारा दिला, तिच्यासाठी ते भांडतात तेव्हा त्यांच्यावर सूड घेण्यासाठी हे सगळं नाटक केलं. अरे हो, खरंच विसरलो मी. जयपालाला तुरुंगात जावं लागलं. आणि हे सुद्धा तुम्ही केवळ सुडाच्या भावनेनं बोलता आहात. मी अन सुडाच्या भावनेनं अन जयपालाबद्दल बोलतो म्हणता? होय होय, जयपालाचा जिकडे तिकडे एवढा बोलबाला होतो आहे. सगळ्या बायका त्याला आपला खरा पाठीराखा म्हणून मान देतात. एरवी अन तुम्ही खुद्द स्त्रियांच्यासाठी म्हणून मारे मासिक चालवता तर अब्रू अशी कमावली की ह्या रस्त्यानं बायकांनी जाण्या येण्याचं सुद्धा टाकून दिलं. तो मोठा झाला, तुम्ही हलके ठरलात. ह्याबद्दल तुमच्या मनात हेवा वाटतो आहे. आता बोलणंच संपलं. अन अचलेवरही सूड घेण्यासाठी तुम्ही संधी पाहता आहात. मला माहिती नाही असं समजू नका. लहान पोरगी असताना तिनं लग्नाची वचनं काय दिली आणि त्या गोष्टीचा डांगोरा पिटून तिच्या जन्माचं वाटोळं केलं. आणखीन अजूनही ती मिळवण्याची धडपड. सपशेल खोटं. तुम्ही तिला म्हणून लिहिलेलं पत्र माझ्या हातात आहे. वाटलं तर आत्ता घेऊन येते मी. शी, वाटेल तसला घाणेरडा मजकूर त्यात लिहिला आहे. बरं चला, परमेश्वर करो आणि तूही जयपालावर अन अचलेवर सूड सूड म्हणून तुटून पडण्याची वेळ न येऊ. माझं मी पाहून घेईन, पण तुमची नाटकं पाहिली म्हणजे तिरस्कार येतो. जयपालाची सुटका करतो असं सांगून माझ्याकडून पैसे घेऊन गेलात. आणखीन तिथं जाऊन काहीतरी भलतंच बोललात. अचलेला तुरुंगात सुद्धा वाटेल तसली घाणेरडी मागणी घातलीत. काय म्हणायचं माणसाला? तुला कोणी सांगितलं? वाटेल त्यानं सांगितलं. जयपालांचं स्वतःचं पत्र आलं आहे. सपशेल खोटं. अगदी सपशेल खोटं बोलता आहात तुम्ही. आता येणारच आहेत दोघेजण. रुजवात करून देते. इतक्यात दारावर टकटक आवाज ऐकू आला. दार उघडता तो विलास आत आला. माफ करा शोभाबाई, मला माहीत नव्हतं तुम्ही गोष्टी बोलत बसला असाल. किरात, मी एका तातडीच्या कामासाठी भेटायला आलो होतो, विलास म्हणाला. त्याने हातातले पाकिट किराताच्या हातात दिले. तो ते वाचू लागला. काही नाही, वायफळ गप्पात चालल्या होत्या आमच्या. किरात, मी जाते असं म्हणून शोभा उठली व जाऊ लागली. शोभाबाई, बसा ना तुम्ही. विलासाने कागद पुन्हा वाचला आणि पाकिटात घालताना शोभेस विचारले. तुम्ही काय म्हणालात मगाशी? जयपाल केव्हा येणार आहेत म्हणालात? जयपालांची आई फार आजारी आहे. तिला भेटण्यासाठी ती येणार आहेत, शोभेने उत्तर दिले. आणखीन अचला येणार आहे का बरोबर? किरातने विचारले. होय, तीही येणार आहे. बरं, मी जाते. तुमचं त्यांचं काम आहे. शोभा उठून उभी राहिली. शोभाताई, तुमचा माझ्यावरचा रोष अजून कमी झालेला नाही. माझा त्यात काहीच दोष नव्हता. असले खटले हे पोलिसच करतात, विलास म्हणाला. नाही, तुमच्यासारखे लोक पोलिसांच्या पाठीमागे दडून खटले भरवतात. तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे होतं की टाकून दिलेल्या बायकोवर सूड उगवायचा तर तिला थारा देणाऱ्यांवर सुद्धा वैर उगवायचं कारण नव्हतं. शोभाने मनीबॅग सावरून घेतली. मी जाते बरं का किरात, असं म्हणून शोभा निघून गेली. जाऊ द्या विलास, शोभेला ती कसली आली आहे अब्रू. बाई माणूस आहे म्हणून ऐकून घ्यावं झालं. हा जयपाल इकडे येतो आहे आणि अचलाही इकडे येत आहे. ह्याचा ह्या तुम्हाला आलेल्या नोटिशीचा मेळ घालता येतो. मला तर काही निराळी दिसती आहे भानगड. काय वाटतं तुम्हाला? वाटतं कशाला? मला आजच कुणीस सांगत होतं की जयपालाचा अचलेशी प्रीतिविवाह झाला आहे. तो माणूस हजर होता त्या सोहळ्याच्या वेळेस. काय म्हणता? तिनं जयपालशी लग्न केलं? मग तर तिला तुरुंगातच पाठवतो. विलास, असे एकदम उसळू नका. बोलून चालून तो प्रीतिविवाह तो शाबित करता येईल का तुम्हाला? त्यापेक्षा जयपालावर व्याभिचाराबद्दल फिर्याद मांडा. जाईल खडी फोडायला 5 वर्ष आणि पाहता येईल अचला मग कुणाच्या जीवावर उड्या मारते ती. असं व्याभिचाराबद्दल जयपालावरच फिर्याद करायची असं म्हणता? अहो, ते साबित करणं सोपं जाईल. पण फिर्याद मलाच करावी लागेल की नाही? मग काय मी करणार?
की माझ्या लग्नाच्या बायकोशी जयपालाचा वाईट संबंध आहे म्हणून? तसं नाही, पण मी फिर्याद केलेली उषेला आवडणार नाही. उषेला विचारण्याचं कारण काय? उषेच्या नवऱ्यानं असं काही केलं असतं ना, म्हणजे तिला समजलं असतं की मत्सर म्हणजे काय चीज असते ती. तिला विचारण्याचं कारण नाही म्हणा, पण आपलं विचारून ठेवलं. मग काय, फिर्याद करायची ठरवली? सांगा, आता आपण वकिलाकडे जाऊ, पुरावे कसे तयार करायचे ते ठरवू. असा फास टाकू की जयपाल त्याला अडकून लटकलाच पाहिजे. बरं, चला आपण आत्ताच जाऊ. अचलेचे व जयपालचे लग्न झाल्याची बातमी सर्व वर्तमानपत्रातून उभयतांच्या फोटोसह प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. पुरोगामी मंडळींनी अभिनंदनाच्या संदेशाचा वर्षाव केला, तर नुसत्या सनातन्यांनीच नव्हे तर कायदा म्हटला म्हणजे तो ब्रह्मवाक्य अशा मनोरचनेच्या पकडीत सापडलेल्या शिकलेल्यांनीही या असल्या लोकविलक्षण लग्नावर निषेधाची लाखोली वाहिली. जिचा पहिला नवरा हयात आहे अशा पांढरपेशा जातीतील एका स्त्रीने दुसऱ्या पुरुषांबरोबर पुन्हा लग्न केल्याचा आणि वर्तमानपत्राच्या आणि सार्वजनिक चर्चेच्या फडात उतरलेला हाच पहिला दाखला असल्यामुळे त्याबद्दल जास्त वाच्यता होऊ लागली. का जयपाल आणि विलास या कमी अधिक प्रमाणात प्रसिद्धी पावलेल्या व्यक्तींचा त्यात संबंध येऊन पोहोचला असल्याने त्याची विशेष चर्चा होऊ लागली याचा निर्णय देता येणे शक्य नव्हते. एवढे खरे की सर्व कारणे एकत्र होऊन न भूतो न भविष्यती अशी त्या विवाहाने खळबळ उडवून दिली. कित्येक वेळी एखाद्या चांगल्या गोष्टीचीही झालेली अमर्याद प्रसिद्धी तिला विघातक ठरते. त्यातून हे चमत्कारिक लग्न सर्वस्वी लोकविरुद्ध. तथापि त्याला जर प्रसिद्धीच्या चव्हाटावर आणण्याचे टाळता आले असते तर खात्रीने त्यांचे माकडखट झाले नसते. कदाचित अप्रसिद्धीच्या निवाऱ्यात अचला जयपालांना सुखाने संसारही करता आला असता. जयपालने आपणहून प्रसिद्धीला आव्हान दिले नव्हते हे खरे असले तरी तो एका तत्वाकरता हे लग्न करीत असल्यामुळे त्या लग्नाची प्रसिद्धी होत असताना तो मुळीच गांगरला नव्हता. सामाजिक अन्यायी कायद्यांचा, कायदेभंगाच्या चळवळीचे त्यांनी निशाण उभारले होते. अन्यायी कायद्याच्या विरुद्ध सर्वत्र पसरलेली सामाजिक क्रांतीची सर्व कुमक येऊन आपल्याला मिळेल अशी त्याला भारी आशा वाटत होती आणि मिळालेली प्रसिद्धी त्याला कार्याच्या दृष्टीने हवीच होती. पण विलास, उषा ह्यांच्या राहत्या गावात ही दोघे वावरू लागताच विलास, उषा ह्यांची बेफिकिरी वृत्ती एकदम मावळली. शोभा, किरात ह्यांच्याही मनात भलतीच उलथापालथ झाली. कायद्याची सल्ला घेण्यात आली. पहिला नवरा जिवंत असताना दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्याबद्दलच्या गुन्ह्याबद्दल अचलेला 7 वर्षाची शिक्षा होईल. जिचा पहिला नवरा जिवंत आहे अशा स्त्रीशी संबंध केल्याच्या आरोपावरून 5 वर्षाची शिक्षा होईल असे वकिलांचे अभिप्राय पडले. विलास जयपालाच्या विरुद्ध फिर्याद करणार ह्याची कुणकुण लागताच शोभा पूर्वीचा रोष विसरून उषेकडे गेली आणि म्हणाली, उषाबाई, पूर्वीच्या सगळ्या गोष्टी विसरा. मीही विसरते, तुम्हीही विसरा. विलासांना सोडून देऊन एकट्या अचलेवर खटला भरता येईल. तिला कोर्ट शिक्षा देईल. अनायासे तुमच्या माझ्या वाटेतला काटा जाईल. ही बया ह्याच गावात आली नसती ना राहायला तर मी ह्यांना कुणाच्याच विरुद्ध खटला भरू दिला नसता. मी तर एवढ्याला सुद्धा कबूल होते की ह्यांनी खुशाल दुसऱ्या कुठल्या तरी गावी एकत्र राहावं. सवत म्हणजे खिरीतला सराटा. उद्या हे तिच्याजवळ जाऊन राहू लागले तर मला काही हरकत घेता येईल का? लोक म्हणतील, अचला चांगली जर लग्नाची बायको आहे तर काय हरकत आहे? आणि माझ्या अन्नात माती कालवायला अचलेनं काही कमी केलं नाही. तुम्ही सगळा इतिहास जाणीतच आहात. पण बायकोचं मन राहत नाही बघा. मला राहवलं नाही म्हणून मुठीत नाक धरून शरण आले तुम्हा दोघांना. कसंही करा आणि जयपालाला शिक्षा होईल असं करू नका. त्यांच्यावर केवढाली सार्वजनिक कामं अवलंबून आहेत. आणखीन उघड बोलते, माझंही नशीब अवलंबून आहे. त्यांच्याशी अजूनही तुम्ही लग्न लावाल? न लावायला काय हरकत आहे? माझं तरी हे दुसरं लग्न आहे ना. पण अचला जिवंत आहे. तुम्हाला मी आपली अनुभवाची गोष्ट सांगते. पुरुषाची पहिली बायको जिवंत असली तर चौथीवर कधी सुद्धा लग्न करू नये. सारखी धास्ती असते मनात. आणखीन पुरुषांनी वरून वाटेल एवढं दुसरीबद्दल प्रेम दाखवलं तरी पहिलीबद्दल त्यांच्या मनात विचार मुळीच येत नसतील असं थोडंच. त्यातून पुरुषांचं प्रेम. दुसरी बाई त्यानं पाहिली नाही तोवर तो आपल्या ताब्यात. आणि लग्नाची पहिली बायको चांगली जिवंत असली तर तिच्याकडे आज ना उद्या तो गेल्याशिवाय राहील का?
आणखीन आपण तरी कुठल्या तोंडानं जाऊ नका म्हणून म्हणणार. आता सगळंच कसं साधणार? तुमच्या वडिलांजवळ एवढा पैसा होता तरी तुम्हाला सवतीवर त्यांनी दिलीच ना. माझ्यासारखीचं तर काय, सगळंच वाहवलेलं. जेवढं त्यातलं पदरी पडेल तेवढं पदरात पाडून घ्यायचं. आणि तुमच्या लक्षात नाही आलं? अहो, अचलेला शिक्षा झाली म्हणजे मग ती आपोआप वाटेतली नाहीशी नाही का व्हायची? म्हणून तर सांगायला आले आहे की अचलेवर खटला भरा. बघा बाई, तुम्हीच सांगा. मी तर सांगून सांगून कंटाळले. पाहिजे तर चला तिकडेच. आता आलेच आहेत. बरं, शोभा म्हणाली. उषा आणि शोभा ह्या दोघीजणी विलासच्या खोलीत गेल्या. विलासने दोघींचेही म्हणणे ऐकून घेतले आणि शोभेला म्हटले, शोभाबाई, तुम्ही म्हणता त्याला माझी ना नाही, पण एका अटीवर मी जयपालाला सोडून देईन. त्याने माझी माफी मागावी. चूक झाली असं म्हणावं. मी खटला भरला तरी मला केव्हाही काढून घेता येईल. अजून तो घमेंडीत असेल की महात्माजींनी आमच्या लग्नाला आशीर्वाद दिला आहे, तर कोर्ट काय करणार? ते माझ्याकडे लागलं. इतक्यात किरात आला. शोभा आणि उषा तेथून उठून दुसरीकडे गेल्या. विलास, वकिलाचं म्हणणं पडलं की एकट्या जयपालावरच व्याभिचाराच्या आरोपाखाली खटला भरावा. त्यानं लग्न झाल्याची तक्रार केली तरी तो काही त्यामुळं गुन्ह्यातून सुटणार नाही. अन अचलेविरुद्ध समजा तुम्ही खटला भरला तरी लग्नाचा पुरावा कोण द्यायला येणार? बोलून चालून दुसरे लग्न म्हणजे गुन्हाईत कृत्य. त्यात आपण भाग घेतला होता असं सांगायला कोणी येईल का? पण तुम्ही एक विसरता. जयपाल स्वतःच लग्न केल्याचं कबूल करील. अचलाही कबूल करील. बघा बुवा, वकिलांचं म्हणणं आहे की एकट्या जयपालावर खटला भरा. मीही त्यांना होय म्हणून सांगून आलो आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो. काय? की माझ्या मदतीची जरुरी जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगेन तसं वागलं पाहिजे. नाहीतर असं व्हायचं की मी मोठमोठ्या अंमलदारांना भेटून काही एक गोष्ट नक्की करावी आणि तुम्ही दुसरीच करावी. तसं न व्हावं. त्यात माझी आणि तुमची दोघांची किंमत जाईल आणि शेवटी काम बिघडेल. नाही, उषाचा आग्रह आहे की अचलेवरच खटला भरा. आणि समजा अचलेवरच खटला भरला, तिला शिक्षा झाली, तर त्यात तुम्ही काय मिळवलं? अचलेवर पुरेपूर सूड उगवल्याचा आनंद, दुसरं काय? आणि तुमच्या बायकोशी व्याभिचार करणाऱ्या जयपालाला मोकळा ठेवलात म्हणजे तो तुमच्यावर सूड उगविल तो. मग तर दोघांच्या विरुद्ध खटले भरू. पुन्हा तेच आणलत. वकिलांचं ऐकायचं आहे का उषाताईचं ऐकायचं आहे या कोर्ट कचेरीच्या कामात? वकील जर स्पष्ट म्हणतात की जयपालावर खटला भरा तरी तुमचा हा हट्ट का? बरं, पाहतो मी. तुम्ही पुढे व्हा, मी जरा दुकानात जाऊन येतो. किरात एका दाराने गेला. दुसऱ्या दाराने उषा आत आली. शोभा आतल्या बाजूसच उभी राहिली. काय सांगत होते किरात? जयपालावर खटला भरा म्हणून. आणखीन अचलेविरुद्ध खटला भरायचा आहे ना? तूर्त नको. मग जयपालाविरुद्धही नको. छे, माझ्या अब्रूवर डांबर कुणी फासलं असेल तर ते अचलेनं. ती अशी निघाली म्हणून तर ह्या थराला गोष्टी आल्या ना. काही जगाच्या विरहित हिलाच टाकून दिलेली आहे असं थोडंच. कितीतरी बायकांना नवऱ्यांनी टाकून दिलेले असतात, पण त्या आपल्या नीट राहतात, नवऱ्याची अब्रू सांभाळतात. हिच्यावर सूड घ्यायचा का जयपालावर? प्रथम जयपालावर मी सूड घेणार. आपल्या बायकोशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांबद्दल नवऱ्याला काय वाटतं ते तुला नाही समजणार. त्याच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटतो. अहो, पण ज्या बायकोला तुम्ही टाकून घालवून दिलीत ती तुमची बायको तरी राहते का? आणि मग तिला दया दाखवण्याचं काय कारण? मला ह्याचं उत्तर पाहिजे. उत्तर मला विचारू नकोस. सूड हे एकच उत्तर. पण तिच्यावर घ्या ना सूड. तिच्या प्रियकराला तुरुंगात डांबून तिची आणि त्याची ताटातूट करणं हाही सूड उगवणंच आहे. एक तुरुंगात गेला तर ती दुसरा शोधून काढील. मग पाहीन, मग किरात सांगेल तसं वागायचं आहे मला. मग तर बोलणंच राहिलं. उत्तर न देता विलास घरातून लगबगीने बाहेर पडला. बाहेर उभ्या असलेल्या मोटारीतून तो निघून गेला. शोभा मागच्या पावली निघून गेली. जयपालावर अचलेशी व्याभिचार केल्याच्या गुन्ह्याबद्दल विलासाने खटला भरला. अर्थात जयपाल जामिनावर सुटे होते. लग्नाच्या बातमीने जेवढी खळबळ उडाली नव्हती तेवढी या खटल्याच्या बातमीने उडाली. त्या खटल्यातून सामाजिक क्रांतीच्या तत्वाची काहीतरी यशस्वी शहानिशा होईल याबद्दल बहुतेक जण उदासीन होते. विलासांची गृहशोभा आणि जयपालासारख्यांची विषय लालसा यांची कांबळी कायद्याच्या फाट्यांवर मनसोक्त फाटली जाईल ह्याच एका कुतूहलाने बहुजन समाज त्या खटल्याकडे कानोसा देऊन उभा होता.
खटला ऐकायला कचेरीत मनस्वी गर्दी झाली. जयपालचा विचार वकील द्यायचा नव्हता, कारण त्याचा बचाव वकिलांना पटेना आणि वकील सांगत तसला बचाव करण्याचे जयपालास मान्य होईना. शेवटी मोठ्या मिन्नतवारीने त्याच्या स्नेही वकिलांनी जयपालकडून वकीलपत्र कसेबसे मिळवले आणि खटल्यास सुरुवात झाली. प्रथम फिर्यादी म्हणून विलासची जबानी झाली. त्यात त्याने सांगितले की अचला ही माझी लग्नाची बायको आहे. ही गोष्ट जयपालास माहीत असताना त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले आणि ती दोघेजण नवरा बायको म्हणून राहत आहेत. उलट तपासात त्याने सांगितले की अचलीला मारझोड करून आपण बऱ्याच वर्षापूर्वी घरातून काढून लावली असून तिच्या पोटापाण्याची आपण काहीही तजवीज करीत नाही. आपलं नवरा बायकोचं नातं राहिलं नाही असे पूर्वीच्या फिर्यादीत झालेल्या जबानीत सांगितले होते. तिने एक नोटीस दिली, तिचे उत्तर आपण दिले नाही वगैरे. ह्याशिवाय लग्नाला हजर असलेल्या एका साक्षीदाराची जबानी झाली. त्यात त्याने प्रीतिविवाह झाला, तथापि विधी काय झाला हे माहीत नाही असे सांगितले. दुसऱ्या एका साक्षीदाराने सांगितले की अचला जयपाल हे एकत्र राहतात, परंतु त्यांचे निजणे बसणे कसे होत असे ते माहीत नाही. अचला जयपालांच्या आश्रयाला आज बरीच वर्ष राहत आहे. एवढ्या जबान्या होऊन त्या दिवशीचे काम पुरे झाले. न्यायाधीशांनी उठताना विलासांच्या वकिलाला सांगितले, अचलेशी आरोपीने लग्न केले आहे असे तुम्ही म्हणता, पण त्याचा पुरावा काहीच नाही. अन आरोपीनं व्याभिचार केल्याचाही पुरावा नाही. पूर्वी सुद्धा अशाच फिर्यादी तुमच्या पक्षकाराने केल्या होत्या असे त्यांनी उलट तपासात कबूल केले आहे. मला तर हे काही निराळच प्रकरण दिसत आहे. आणखीन काय हो, मी असे विचारतो की जर खरोखरीच अचलेने यांच्याशी पुन्हा लग्न केले असे तुमचे म्हणणे असेल तर अचलेविरुद्धही कलम 494 खाली तुम्ही खटला का भरला नाही? विलासचे वकील, अचलेविरुद्ध खटला भरला असता तर अचलेची जबानी साक्षीदार म्हणून आम्हाला घेता आली नसती. आम्ही तिची जबानी काढली आहे. शोभा म्हणून एक मास्तरीण आहे, त्यांचीही जबानी आम्ही काढली आहे. आता मी पुरावा दरखास्त देतो. कोर्ट, अचलेची जबानी तुम्हाला घेता येईल की नाही मला शंका आहे. आणि अचला व्याभिचाराची गोष्ट कबूल करील का? लग्नाची गोष्ट कबूल करील का? वकील, लग्नाची गोष्ट खुद्द आरोपीलाही नाकबूल नाही. आपण विचारून पहा. जी गोष्ट आरोपीला कबूल आहे ती साबित करण्याचा प्रश्न उभा राहत नाही. कोर्ट, हे बघा, आपण फौजदारी काम चालवित आहोत. पक्षकारांच्या सांगण्यावरून गुन्हा साबित मानता येणार नाही. आणखीन आरोपी हा एवढा मूढ आहे असं वाटतं तुम्हाला की तो लग्नाची गोष्ट कबूल करील? काय हो? जयपालच्या वकिलाला उद्देशून, तुमचा बचाव काय आहे? जयपालचे वकील, की गुन्हा साबित होऊ शकत नाही. कोर्ट, अन लग्न केल्याबद्दलची काय ही हकीकत? जयपाल एकदम उठून म्हणाला, अचलेशी मी लग्न केले आहे. ती माझी लग्नाची बायको आहे, म्हणून तिचा माझा नवरा बायकोचा संबंध असून त्याला व्याभिचार म्हणता यायचा नाही. कोर्ट, आरोपी काय म्हणतो ते मला समजलंच नाही. यांचं डोकं तर फिरलं नाही ना? त्याची शहानिशा अगोदर केलेली बरी. तुम्ही म्हणत असाल तर डॉक्टरांकडे आपण तपासाला पाठवू. जयपाल सारख्यांनी असलं बोलावं हा मला वेडाचा परिणाम वाटतो. पहा, उद्यापर्यंत विचार करा. आणि फिर्यादीच्या वकिलांनाही मी सांगतो की पुरावा आरोप ठेवण्या इतका सुद्धा वजनदार दिसत नाही. त्या दिवशीचे कोर्टाचे काम संपले. पक्षकार घरी आले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांची एकच धांदल उडाली. अचला आणि शोभा यांच्यावर साक्षी समन्से संध्याकाळच्या संध्याकाळी बजावण्यात आली. शोभाला घेऊन जाण्यासाठी उषा गाडी घेऊन आली आणि म्हणाली, शोभाबाई, तुम्ही ह्या वेळेला आमच्याकडची साक्ष दिली पाहिजे. आमचं नाक कापलं जाण्याची वेळ आली आहे. आणि माझं नाक तुम्ही कापलं त्यावेळेला विचार केला होतात का? तुमचं नाक कापलं तर चांगल्या मीठ मिरच्या भरायला मी येईन. पण तुमचा तरी फायदा होतो आहे का त्यात? पुष्कळ तुम्ही जयपालांच्या पाठीमागे लागला आहात, पण तो उगीच ढुंकून तरी पाहतो आहे का तुमच्याकडे? अचलेनं त्याला पटकावला तरी तुमचा नाद अजून सुटत नाही. तो अजून इकडची माफी मागेल तर खटला काढून घेऊ. विचारा. आणि ते जर त्याला कबूल नसेल तर मग मात्र आमच्या बाजूची साक्ष तुम्ही दिली पाहिजे. आता काहीच सांगत नाही. मी त्यांना विचारीन अगोदर आणि मग सांगेन. पण तुमच्याकडची साक्ष घ्यायची म्हणजे काय सांगायचं? खरंच विचारणार आहोत. खोटं आम्हाला नकोच आहे. ही दोघंजण नवरा बायको सारखी राहतात एवढंच आम्हाला पाहिजे. सगळं गाव जाणतं आहे. एवढं साधं सुद्धा जज्जाला कळू नये का? आणि मग तो न्याय तरी कसला देणार?
आमचे वकील तुम्हाला सांगतील. आज तुम्ही जयपालांना विचारून ठेवा, उद्या सकाळी गाडी पाठवीन मी तुम्हाला वकिलांच्या इथे घेऊन जायला. पाहीन, नक्की काही सांगता येत नाही. उषा हिरमुसली होऊन परत गेली. शोभा खिन्न मुद्रेने जयपालाकडे आली. अचला तिला पाहताच खोलीत निघून गेली. या बसा. काही कामासाठी आला आहात? जयपालने विचारले. अशा करता मी आले आहे की विलासांनी माझी साक्ष काढली आहे उद्या. शोभा म्हणाली. बरं मग? विचारायलाच आले आहे की काय सांगू मी? खरं असेल ते सांगा. आणि तसं सांगितल्यानं तुम्हाला जर शिक्षा होणार असेल तर? असं बघा, मला शिक्षा ही खात्रीनं होणारच. आजचे अन्यायी कायदे जोपर्यंत अंमलात आहेत तोपर्यंत माझी शिक्षा कुणीच टाळू शकणार नाही. का बरं नाही? मी सांगते तसं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला मुळीच शिक्षा होणार नाही. असं? मी वकिली सोडल्याला बरीच वर्ष झाली. कदाचित मी कायदा विसरलोही असेन. ऐकू द्या तर खरं तुमचं म्हणणं काय आहे ते. विलासची तुम्ही माफी मागितली तर तो खटला काढून घेणार आहे. माफी? कशाबद्दल? आपल्या हातून चूक झाल्याबद्दल. कसली चूक? अचलेशी लग्न करण्याची, आणखीन तिच्याशी बायको म्हणून संबंध ठेवण्याची. मी त्याला चूक समजत नाही. माफी मागण्याचा प्रश्नच उरत नाही. मी हे सगळं तत्वासाठी केलं आहे. तत्वांच्या दृष्टीनं त्यात काहीच चुकलं नाही. बरं एवढं तर कराल का की अचलेशी आपलं लग्न झालं नाही एवढं तरी सांगाल का? पण ते का म्हणून? मी सांगते म्हणून. आणखीन अचलेची वाट काय? अशा टाकून दिलेल्या 10 बायकांची जी वाट असते तीच हिची वाट. आणि तसं करणं ही तत्वाच्या विरुद्ध होईल. मी तिच्याशी लग्न लावलं, त्याच घटकेस मी तिची सर्व जबाबदारी शिरावर घेतली आहे. आमचं लग्न कायद्यानं निषिद्ध असेल, पण आम्ही तरी त्याचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. अचला ही माझी बायको आहे. तिच्या हिताविरुद्ध मी काहीच करू इच्छित नाही. अचलेला तुम्ही तर अजूनही बायको म्हणून मानता आणि ह्यापुढे मानणार तर? अलबत, जीवात जीव असेल तोपर्यंत मी तिला तशीच मानणार. तिच्यासाठी शिक्षा झाली तरी सुद्धा तसंच मानणार का? मला शिक्षा होणार हे नक्की असताना जर मी जाणून बुजून तिच्याशी लग्न केलं तर आता मला शिक्षेची का म्हणून भीती वाटावी? मी हे सर्व अरिष्ट तत्वांकरता ओढून घेतलं आहे आणि मी सुद्धा तत्वांसाठीच गळ घालीत आहे तुम्हाला. तत्वांसाठी? कुठल्या? माझ्या तोंडून 1000 वेळा तेच न तेच वदवून घेण्यात काय अर्थ आहे? शोभाबाई, माझा नाईलाज आहे. मी जर अजाणपणे तुम्हाला तशी समजूत करून घेण्यासारखं उत्तेजन दिलं असेल तर मी माफी मागतो. ज्या ज्या वेळी मी तुम्हाशी किंवा दुसऱ्या अनेक भगिनींशी मनमोकळेपणाने हसलो बोललो असेन त्यावेळी 2च हेतू मनात ठेवलेले असत. बहिणीच्या निर्व्याज आनंदी संगतीचा लाभ व्हावा हा माझा एक स्वार्थी हेतू आणि दुसरा म्हणजे तुम्हासारख्या दुर्दैवी दुःखी कष्टी भगिनींच्या आयुष्याला सात्विक स्नेहाच्या क्षणिक आनंदाने उजाळा द्यावा. तुम्हाला माझ्याबद्दल किती आदर वाटतो ते मला माहीत नाही असं समजू नका, पण विवेकानं तुम्ही आपल्या मनाला योग्य दर्जावर आणू शकाल. माझ्या आशाचं या अचलेनं स्मशान केलं. तुम्हालाही दया येत नाही, मग मीच तरी का सत्यनिष्ठ राहावं? हा प्रश्न तुमचा आहे. तेवढे विचारण्याचा सुद्धा मला अधिकार नाही ना? स्वतःच भलती सलती कल्पना करून तुम्ही बोलत आहात तोवर मला 2 पावले मागच सरकलं पाहिजे. तुम्ही मागं सरकला तरी मी कशाला माघार घ्यावी आणि कुणासाठी म्हणून? जयपाल, मागून मात्र मला नावं ठेवू नका. कशाबद्दल? म्हणाल की शोभानं माझ्यावर सूड उगवला, माझ्या विरुद्ध जबानी दिली. छे, मी तसं कशाला म्हणू? आणखीन तुम्हाला बजावतो की तुम्ही माझ्यासाठी म्हणून खोटी जबानी दिलीत तरी मी सुटण्याची आशा नको. सुटण्याची माझी इच्छाही नाही. कायदे ज्या दिवशी बदलतील त्याच दिवशी माझ्या या कृत्याचा न्याय निर्णय लागेल. आणि समजा तुम्ही म्हटलत की हिनं सूड घेतला तरी मला काय आता त्याची पर्वा आहे? दुसऱ्याच्या अन्नात माती कालवायला निघालेल्या बाईला तरी उपासमारीच्या वेदना समजल्याच पाहिजेत. अचलेवर मी पुरा सूड उगवणार, मग दुसऱ्या कोणाला त्यात त्रास भोगावा लागला तरी हरकत नाही. इतके बोलून शोभा घरातून तणतणत बाहेर पडली. अचला आतल्या खोलीत उभी राहून दोघांचा संवाद ऐकत होती. शोभा बाहेर जाताच ती बाहेर आली आणि म्हणाली, शोभाबाई म्हणतात तशी विलासाची माफी मागायला काहीच हरकत नाही. माझं सुद्धा सांगणं असंच आहे की माफी मागून हे प्रकरण संपवावं. अचला,
तू सुद्धा असंच आता म्हणू लागलीस का? आपण लग्न कशाकरता केलं हे तरी काही लक्षात घेशील की नाही? तुम्ही लग्नाची तयारी दाखवलीत, मी होय म्हटलं, त्यावेळेला हा असा प्रकार होईल असं जर मला स्वप्न पडतं तर मी कधीच तयार झाले नसते. पण आपण हे तत्वाकरता लग्न केलं ना? जिला आपण एकदा आपली म्हटली तिच्याशी वाटेल ती संकट भोगण्याचं तत्व तुम्ही पाळलत, खरं करून दाखवलत. माझं तत्व मात्र मी पायदळी तुडवीत आहे. अचलेने डोळ्याला पदर लावला. तुझं तत्व आणि माझं तत्व निराळं आहे का? जयपालने अचलेचे डोळे पुसताना म्हटले. होय, प्रेमाच्या माणसांना एवढा सुद्धा त्रास होऊ द्यायचा नाही हे आम्हा बायकांचं तत्व. तुमच्यावर प्राणांतिक संकट निव्वळ माझ्यामुळे आणून मी आपलं तत्व पार मोडलं. मग तर लग्नाला कशाला कबूल झालीस? मी तुला बजावलं नव्हतं का की आपल्याला अनेक संकट सोसावी लागतील? होय, पण आपली ताटातूट होईल असं कुठे माहीत होतं? आणि तू लग्नाला कबूल झालीस ती तरी मग कशासाठी? मी तोंडाने काय सांगू? आता बरीक वाटतं की एका मोठ्या माणसाच्या कर्तबगारीची धूळधाण आपण केवळ स्वार्थापायी केली. स्वार्थ कसला? निव्वळ संसार करायच्या तळमळीनं मी लग्नाला कबूल झाले. मला मिळालेली शिक्षा बस आहे. कुणा सती सावित्रीचे तळतळाट मी मागल्या जन्मी घेतले असतील म्हणून ह्या जन्मी दैवानं माझ्या तोंडाला अशी पानं पुसली. मी पाया पडते, मला एक भिक्षा घाला. अचले, ऐन वेळेला तू अशी काय धीर सोडतेस? काहीतरी विचार कर, धीर धर. जयपालाने अचलेच्या पाठीवरून हात फिरवला. त्या सरशी तिला जास्तच भडभडून आले. तिने जयपालाच्या पायावर लोटांगण घातलं. उठ अचला, उठून बैस, असे म्हणून जयपाल तिला बसवण्याचा प्रयत्न करू लागला. मी सांगेन ती गोष्ट कबूल करीत असाल तर मी पाय सोडीन. तुझ्या माझ्या हिताची कोणतीही गोष्ट मी तात्काळ कबूल करीन. बघा बरं, मग विलासची माफी मागून ह्या खटल्यातून मोकळे व्हा. ह्यानं आपल्यापैकी कुणाचंही सुख साधणार नाही. का बरं? माझं सुख भरपूर साधेल. तुम्ही सुटलात म्हणजे मला काय कमी आहे? मी जवळ सुद्धा राहणार नाही, लांब कुठेतरी जाईन. पण मी मात्र कर्तव्यापासून अशानं भ्रष्ट होईन. सत्याकरता मी भांडलो, न्यायाकरता मी झगडलो आणि त्याचा शेवट काय की असत्य बोलायचं, अन्याय शिरसावंद्य मानायचा. पत्नी म्हणून तुझी सर्व जबाबदारी पत्करली तर तुझ्यावरचे आधारछत्र मी काढून घेणं अधमपणाचं आहे. अचला, मी तुझी निर्भत्सना करीत नाही. तू जरी अगदी वासनासाठी लग्न केलं असलंस तरी त्यात मी तुला यत्किंचितही दोष देत नाही. तुला निराळं अस्तित्व राहिलं नाही. पतीच्या सत्कार्यात पत्नीने सामील व्हावे, त्यासाठी कष्ट सोसायला तयार व्हावे, हा पतिव्रता धर्म होय. उठ अचला, मी तुझा नवरा म्हणून तुला अधिकारानं सांगतो आहे. उठ, रडणं आवर. ऐनवेळी अवसानघात करून मला अडचणीत टाकू नकोस. असला विश्वासघात करणं हेही पातकच ठरेल. अचला तेथून लगबगीने उठली आणि तोंड लपवण्यासाठी आत गेली आणि तोंड धुवून बाहेर आली आणि बळेच हसून म्हणाली, मी मगाशी भानावरच नव्हते, भलतंसलतंच बोलले नाही का? संकट आलं की नवरा बायकोंनी एक विचारानं त्याला तोंड दिलं पाहिजे. उद्या मला साक्षीत विचारलं तर काय सांगायचं? खरी हकीकत असेल तीच सांग. आपल्याला खोटं बोलायचं नाही, खोटा बचाव करायचा नाही. लग्न झाल्याचं सांगू? लग्न झाल्याचंच काय, पण नवरा बायको म्हणून राहत असल्याचं सुद्धा सांग. आणि मी आता माझा जबाब लिहून काढतो. बरं. त्या रात्रभर जयपाल जबाब लिहित बसला होता. लिहावे पुन्हा फाडावे असे त्याचे रात्रभर चालले होते. अचला याच्या कामात व्यत्यय येईल म्हणून मुद्दामच झोपेचे सोंग घेऊन जयपालाकडे पाहून डोळ्यातून पाणी गाळीत पडून राहिली होती. जयपालाचे लिहिणे थांबले, बाहेर उजाडले. अचलेने लगबगीने उठून जयपालाच्या पायावर डोके ठेवले. हे काय? जयपालने विचारले. क्षमा करा, मला या पायाचं शेवटचं दर्शन घेऊ द्या. वेडी तर नाहीस ना? ह्या गुन्ह्याला जास्तीत जास्त 5 वर्षाची शिक्षा होईल. मी सुटून येईनच की. उद्याचं कोणी पाहिलं आहे? आपण शेवटचेच भेटूया. त्या दिवशी शोभाची व अचलीची जबानी झाली. न्यायाधीशांनी व्याभिचाराचा आरोप ठेवला व न्यायाधीश आरोपींच्या वकिलाला म्हणाले, अचलेशी लग्न करून आरोपी व ती नवरा बायको म्हणून राहत होती असा निश्चित पुरावा आणखीन तो सुद्धा अचलेचा आला आहे. मला वाटतं अचला आता उलटून गेली आहे. आणखीन आरोपीच्या विरुद्ध जबानी देत आहे.
म्हणून तिच्या जवानीवर कितपत विश्वास ठेवायचा ते तुम्ही बघा. आणखीन मला वाटतं तुमचा बचाव हाच असेल की 494 कलमातल्या शब्दात सांगितल्याप्रमाणे नवऱ्याच्या संमतीनं अगर त्याने कानाडोळा केलेला हा संबंध होता. ह्याबद्दलचा पुरावा केव्हा आणाल? मी आता आरोपीचा जबाब घेतो.